ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची गवळियांची ताक पिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबराय चैतन्य महाराज आणि या आपल्या दिव्य अभंग संहितेतून गोकुळातील गोपाळांचं वर्णन करतात. विठ्ठल ताक पिरे कोण पोरे चांगली गोकुळातील गोपाळांचं वर्णन करीत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की ते गोकुळातील जे गोपाळ आहेत त्यांच्या भक्तीच्या निष्ठे पुढे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कोण पोरे चांगली विठ्ठल विठ्ठल त्यांच्या निष्ठे संबंधी त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. प्रसंग असा आहे की भगवान परमात्म्याच्या सहवासामध्ये ते गोपाळ त्या ठिकाणी चरित्र साकारू लागले, क्रीडा करू लागले. कीर्तनामध्ये पाणी देणं गुळ देणं हे बंद करा. विठ्ठल भगवान परमात्म्याच्या सहवासामध्ये भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये ते गोपाळ क्रीडा करू लागले आणि भगवान परमात्म्याच्या सहवासामध्ये क्रीडा करीत असताना भगवान परमात्म्याच्या हातून त्या ठिकाणी प्रसादाचा लाभ अवघ्या गोपाळांनी त्या ठिकाणी प्राप्त करून घेतला. ही संपूर्ण चरित्र लीला त्या ठिकाणी ब्रह्मादिक देवी देवता पाहू लागले आणि पाहत असताना त्यांच्याही अंतकरणामध्ये त्या ठिकाणी तो भाव निर्माण झाला की आपणही भगवान परमात्म्याच्या हातून त्या ठिकाणी प्रसादाची प्राप्ती करून घ्यावी, नाही का. अंतकरणामध्ये त्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली, परंतु संदेहही त्या ठिकाणी निर्माण झाला की आपण देव आहोत, अधिकार संपन्न आहोत, श्रेष्ठ आहोत, थोर आहोत, मोठे आहोत, नाही का. आणि आपण भगवान परमात्म्याच्या हातून प्रसाद घेणे हे भाग्यप्रद आहे, परंतु गोपाळांच्या समवेत आपण प्रसाद कसा घेऊ हा त्या ठिकाणी संदेह निर्माण झाला. अंतकरणामध्ये त्या ठिकाणी लज्जेचा भाव निर्माण झाला. एखादा जर मोठा असेल तर तो लहान्यांच्या सोबत बसेलच की नाही या ठिकाणी संदेह निर्माण होतो. कारण का मोठ्यांना लाज वाटते, आपण ह्यांच्यासोबत कसं बसावं, नाही का. ब्रह्मादिकांच्याही अंतकरणामध्ये तो भाव निर्माण झाला, आपण थोर आहोत, देव आहोत, नाही का. आणि गोपाळ ही गवळ्यांची पोरं आहेत, नाही का. 8-8 दिवस त्यांच्या आंघोळी नाही, ताक पिणारे आहेत. ताक पिणारे म्हणजे कसं, विको कमी करा. विठ्ठल पुंडलिकावरला हरी विठ्ठल. ताक पिणारे, ताक म्हणजे काय आहे, आसार आहे. त्यामध्ये साराचा लवलेश आहे का, नाही. अवघ्या लोण्याचा सारांश काढून घेतल्यानंतर जे खाली राहतं ते ताक, नाही का. ताकाला काहीही मोल नाही, म्हणजे गोकुळातलं सांगतोय. आता ताकाला देखील मोल आहे, नाही का. गोकुळामध्ये त्या काळी द्वापार युगामध्ये ताक हे आसार त्या ठिकाणी समजलं जायचं, नाही का. मग जे आसार आहे, नाही का, त्या आसाराचं त्या ठिकाणी सेवन करणारे ते गोपाळ आहेत, नाही का. आपण त्या ठिकाणी अधिकारी आहोत, थोर आहोत, देव आहोत, नाही का. मग त्या गोपाळांच्या समवेत, नाही का, ज्यांच्या 8-8 दिवस आंघोळी नाहीत, तयाची अंगी गुरट घाणी, की ज्यांच्या अंगाचा
वास देखील अगदी घुरट येतो, कुबट येतो, अशा स्वरूपाचे ते गोपाळ, नाही का. मग त्यांच्या समवेत आपण त्या ठिकाणी प्रसादाचा लाभ कसा घ्यावा. अंतकरणामध्ये लज्जेचा भाव निर्माण झाला, लाजे त्यासी वाटा नाही. जगद्गुरु तुकोबराय प्रमाण देतात, ज्यांच्या अंतकरणामध्ये लज्जेचा भाव निर्माण होतो, अंतकरणामध्ये ज्यांच्या लाज निर्माण होते, ते त्या प्रसादाचे अधिकारी होऊ शकत नाही, ठरू शकत नाही. का? अंतकरणामध्ये संदेह निर्माण झाला, नाही का. आणि तुकोबराय प्रमाण देतात, तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी. ज्यांच्या अंतकरणामध्ये संदेह आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी लज्जेचा भाव जागृत झालेला आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये शंका कुशंका आहे, हे त्या प्रसादाचे, त्या भगवान परमात्म्याच्या संगतीचे अधिकारी ठरू शकत नाही, नाही का. मग ब्रह्मादिकांची तीच अवस्था होती, नाही का. अधिकारी होते, देवाधिक होते, परंतु अंतकरणामध्ये त्या ठिकाणी लज्जेचा भाव निर्माण झाला. गोपाळांची त्या ठिकाणी अवहेलना केली. बऱ्याचशा ठिकाणी असंच घडतं, जे मोठे असतात ते लहानग्यांची अवहेलना करतात. विठ्ठल विठ्ठल आणि भगवान परमात्म्याला आवड होती ती गोपाळांची होती. मग भगवान परमात्म्याला तरी ते सहन होईल का, नाही का. म्हणून त्या प्रसादापासून त्या ठिकाणी ब्रह्मादिक हे मुकले गेले, नाही का, दूर झाले, नाही का. कशा कारणी? गोपाळांची त्या ठिकाणी अवहेलना केली. कोण पोरे चांगली, ती पोरे काही चांगली आहे का. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अहो खऱ्या अर्थाने जर पाहिलं, परमात्मिक दृष्ट्या जर आपण पाहिलं, तर गोपाळांपेक्षा श्रेष्ठ, गोपाळांपेक्षा अधिकार संपन्न, गोपाळांपेक्षा थोर असं दुसरं कोणी नाही, नाही का. आपण वर पंगाकडे जातो, एखाद्याने चांगली कपडे घातली, नाही का, एखाद्याने चांगलं त्या ठिकाणी परफ्यूम वापरला, उंची दर्जाची अत्तरं वापरली, तर आपण त्याचा सहवास प्राप्त करण्याकरिता पुढे धजावत असतो. परंतु त्याच्या अंतकरणामध्ये किती मलिनता आहे याचा विचार त्या ठिकाणी करत नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, गोपाळ कसे जरी असले तरी अधिकार संपन्न आहे. त्याचं कारण आहे त्यांच्या अंतकरणामध्ये जो भाव आहे हा भगवंताप्रती एकविध आहे. त्यांच्या एवढा भाव हा इतरांच्या अंतकरणामध्ये उपजला जाऊ शकत नाही. एवढे गोपाळ त्या ठिकाणी भगवान परमात्म्याशी एकनिष्ठ आहे, एकरूप आहे. त्यांच्या अंतकरणामध्ये फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचाच विचार आहे, नाही का. ज्यांना सदोतीत अखंडित नित्य निरंतर जी आवड आहे ती फक्त भगवान परमात्म्याची आहे. आणि ज्यांना सदोतीत भगवान परमात्म्याचीच आवड असते त्यांनाच गोपाळ म्हटलं जातं. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, की त्यांचा जो प्रेम भाव आहे हा अखंडित आहे. सप्ताहापुरता मर्यादित असणारा प्रेम भाव त्या ठिकाणी गोपाळांच्या ठिकाणी नव्हता. अखंड प्रेम भाव त्या ठिकाणी होता. त्यांच्या अंतकरणामध्ये जो छंद होता हा भगवान परमात्म्याच्या नामसंकीर्तनाचाच होता, नाही का. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, किंवा गोविंद गोविंद मना लागली या छंद, नाही का. भगवान परमात्म्याशी पूर्णतः एकरूप झालेले. त्यामुळे वर पंगाने गोपाळ कसे जरी असले, आणि वर पंगाकडे त्या ठिकाणी गोपाळ लक्ष देतच नव्हते. अंतकरणामध्ये आमच्या भगवंताप्रती किती भाव आहे हां याला महत्त्व देणारे ते गोपाळ होते. विठ्ठल कुंडलिका वरदा हरी को वर पंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. तुकोबराय म्हणतात, वरपंगाला त्या ठिकाणी गोपाळ महत्त्व देत नव्हते. जसं असल तसं, नाही का. तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे, किंवा तुका म्हणे देवा ऋणी करुनी ठेवू सेवा. तुका म्हणे देवा माने तैसी करू सेवा, माने तैसी करू सेवा, माने तैसी करू सेवा. तैसी करू सेवा, माने तैसी करू सेवा, माने तैसी करू सेवा. माने देवा माने तैसी करू सेवा, माने तैसी करू सेवा, माने तैसी करू सेवा. म्हणे देवा माने तैसी करू सेवा, माने तैसी करू सेवा, माने तैसी करू सेवा. तुका करू सेवा. तुम्ही टाळ घेऊन उभारलं तर खूप सुंदर होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. फक्त सेवेला
प्राधान्य देणारे त्या ठिकाणी गोपाळ होते. हां, लौकिकापुरती नव्हे माझी सेवा, अनन्य केशवा दासू तुझा. हां, अनन्य भावाने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणी गोपाळ हे रत झालेले. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अहो अधिकार हा त्यांचाच मोठा आहे. हां, देवाधिकांचा किती जरी अधिकार श्रेष्ठ असला तरी ते त्या प्रसादाचे अधिकारी ठरू शकत नाही. भगवान परमात्म्याचे संगडी त्या ठिकाणी ठरू शकत नाही. गोपाळ का ठरले तर त्यांच्या अंतकरणामध्ये भगवंताप्रती तेवढा प्रेम भाव आहे, नाही का. आणि भगवान परमात्मा हा प्रेमानेच त्या ठिकाणी जिंकला जातो. तुमच्या जवळ किती संपत्ती आहे, हां, किती मालमत्ता आहे, याने भगवान परमात्म्याची कृपा संपादित होत नसते. हा आपला खूप मोठा गैरसमज आहे की देवाला जर काही विशेष अर्पण केलं, काही लोक चांदीचा पाळणा अर्पण करतात, काही लोक सोनं अर्पण करतात. अहो, ज्या भगवंतानी या सृष्टीची निर्मिती केलेली आहे, नाही का, ज्याने सर्व काही निर्माण केलेलं आहे, नाही का, जे त्यानेच निर्माण केलेलं आहे, मग त्याने जे निर्माण केलेलं आहे तेच घ्यावं आणि तेच त्याच्या चरणी समर्पित करावं, नाही का. ही कोणत्या प्रकारची भक्ती आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अहो असा संदेह, अशी शंका ही माझ्याही अंतकरणामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली मी इतरांना विचारली नाही, नाही का. हां, इतरांकडे मी विचारण्याकरिता गेलो नाही. मी माझ्या आराध्यालाच त्या ठिकाणी प्रश्न केला. काय प्रश्न केला की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुझी सेवा, तुझी भक्ती, तुझी आराधना, तुझी उपासना मी कशा प्रकारे करू, जो माझ्या अंतकरणामध्ये संदेह निर्माण झालेला आहे. आता भगवंता ती तूच दूर कर. एक लक्षात घ्या, भगवंताची उपासना करीत असताना अंतकरणामध्ये जे संदेह निर्माण होतात, हे संदेह सोडवण्याकरिता किंवा अंतकरणामध्ये जे प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न सोडवण्याकरिता कोणत्या ज्योतिषाकडे जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या भगवंतावर विश्वास नाही का, त्याच्या चरणी आपली निष्ठा नाही का. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. जीवनामध्ये जे जे प्रश्न आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होतील, जी जी संकट आपल्या जीवनामध्ये निर्माण होतील, आपण आपल्या परमात्म्याशी त्या ठिकाणी संवाद साधावा. हे सगुण भक्तीचं उत्तम लक्षण आहे. विठ्ठल तुकोबराय म्हणतात की कोण्या प्रकारे मी तुझी सेवा करू, कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता. अरे साधा तुला जलाभिषेक जरी करायचा झाला तरी ते जल देखील तूच निर्माण केलेलं आहे. उदके नानू तरी स्वरूप ते तुझे, नाही का. उदक म्हणजे पाणी, नाही का, उदक म्हणजे जल. ते जरी तुला समर्पित करायचं झालं तरी ते देखील तूच निर्माण केलेलं आहे. मग तुझंच घ्यावं. तुझ्या चरणीच्या गंगा म्हटलेलं आहे. गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिजे देव पितर उद्देशे, माझे मज देती परी अनानी भावे, नाही का. भगवान परमात्मा म्हणतात, अरे ती गंगा मीच निर्माण केलेली आहे, तिचा उगमच माझ्या चरणापासून आहे, नाही का. तिचंच ओंदळीवर पाणी घ्यावं, तिच्याच ठिकाणी अर्पण करावं. हां, अर्पीचे देव पितर उद्देशे परी अनानी भावे, नाही का. तुमच्या अंतकरणातील तो हेतू त्या ठिकाणी माझ्या पुढे मांडायचा आणि ते जल अर्पण करायचं. तुमचं असं काय देता माझ्याकडे करिता, नाही का. हां, म्हणून एक लक्षात घ्या, भगवंताची सेवा, भगवंताची उपासना, त्याची आराधना करीत असताना भगवंताला जे अभिप्रेत आहे, त्याला ज्याची आवश्यकता आहे, आपण तेच त्याच्या चरणी समर्पित केलं पाहिजे. भगवंताला काय अभिप्रेत आहे, भगवंताला प्रेम अभिप्रेत आहे, नाही का. आपण भगवंताच्या चरणी काय समर्पित करावं, प्रेम समर्पित करावं. भगवंताला काय अपेक्षा आहे की त्याच्या चरणी आपण आपला भाव त्या ठिकाणी समर्पित करावा. काही न लगे एक भावाची कारण, देव भावाचा भुकेला भावेवी न देव न कळेनी संदेव. आपली अवस्था या उलट आहे. मनी नाही भाव आणि देवा मला पाव, नाही का. आजही लोकांचं नवस नाही पुरला की लोक देव बदलतात, नाही का. प्रत्येक वारीला गुरु बदलतात. निष्ठा ही आपली राहिलीच नाही. विठ्ठल मग भगवंताला काय अभिप्रेत आहे, भगवंताला प्रेमभाव अभिप्रेत आहे. मग त्याच्या चरणी आपण त्या ठिकाणी भाव समर्पित करतो का? नाही महाराज, भाव आपण खातो. नीट आहे का, नाही का. भाव आपण त्याच्या चरणी समर्पित करत नाही, भाव खातो. मी बऱ्याचशा भावांना सांगून दमलो की बाबांनो भाव खाऊ नका, तरी भाव खाण्याचं भाव काय ऐकतच नाही, नाही का. आणि एक लक्षात घ्या, परमार्थिक जीवनामध्ये किंवा परमार्थामध्ये जो जो भाव खातो महाराज, त्याला कुठेच भाव मिळत नाही. हे कळत असूनही मंडळी भाव खातात. विठ्ठल भगवंताची
देवाची आराधना करीत असताना त्याला जे अभिप्रेत आहे, त्याला जे अपेक्षित आहे तेच त्याच्या चरणी समर्पित करावं, नाही का. मग देवाला प्रेम अपेक्षित आहे, भाव अभिप्रेत आहे. गोपाळांनी तीच क्रिया केली. गोपाळांनी त्याच्या चरणी आपला जीवभाव समर्पित केला. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी वैसलासे, नाही का. सदोतीत त्या गोपाळांनी भगवान परमात्म्याचंच ध्यान केलं, त्याचंच चिंतन केलं, त्याचंच पूजन केलं. या व्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या अंतकरणामध्ये इतरत्र कोणत्याही प्रकारचा स्वरूपाचा छंद जोपासलाच नाही. फक्त भगवान परमात्म्याचं चिंतन, त्याचा अखंड सहवास प्राप्त व्हावा म्हणून गोपाळांनी भगवंताकडे प्रार्थना केली. देवा आता ऐसा करे उपकार, देहाचा विसर पाडी मज, किंवा विसर न तो पडावा माझा देवा तुम्हासी, नाही का. आमचा तुला विसर पडू देऊ नको, एवढी कृपा कर. सदोतीत अखंडित नित्य निरंतर तुझी सेवा आम्हाला प्राप्त व्हावी, एवढीच आमच्या अंतकरणामध्ये इच्छा आहे, नाही का. तुझ्या नामसंकीर्तनामध्ये जो आनंद प्राप्त होतो तो आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही, परंतु सदोतीत त्याचा ध्यास घेऊ शकतो, ही भावना मात्र आम्ही प्रगट करू शकतो. विठ्ठल म्हणून ब्रह्मादिकांना तो लाभ प्राप्त झाला नाही, म्हणून गोपाळांची त्या ठिकाणी अवहेलना केली. परंतु गोपाळ त्या अधिकाराला पावले, भगवान परमात्म्याचे संगडी झाले. त्यांच्या ठिकाणी असणारा एकविध भाव म्हणून त्यांनी भगवंता व्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयाला त्या ठिकाणी प्राधान्य झालं नाही. उलट गोपाळांची अवस्था अशी होती की विषयच त्यांचा नारायण झाला. विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विजय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे धन धन माता पिता, नावडे जन धन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, विजय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विजय तो त्यांचा झाला नारायण. नावड जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, नावडे जन धन माता पिता, नावडे जन धन माता पिता. नाही का. त्यांनी विषयच नारायण स्वरूप त्या ठिकाणी करून ठेवला, नाही का. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या गोपाळांचा अधिकार सामान्य नव्हे, ते प्रत्यक्ष भगवंताशी एकरूप झालेले आहेत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आता निमित्त मात्र फक्त गोपाळ राहिलेले आहेत. आता भगवंतामध्ये आणि त्यांच्यामध्ये भेद हा राहिलाच नाही. म्हणून भिन्न भेद नाही, देवा आम्हा एक देई. कारण का ते गोपाळ हरीशी तेवढे एकरूप झाले. ही क्रिया ही फक्त तेवढ्या अवतारापुरती मर्यादित नव्हे. भगवान परमात्म्याने जेवढे अवतार झाले जेवढे काही अवतार घेतले त्याबरोबर गोपाळांनी अवतार घेऊन भगवंताची सेवा केलेली आहे. करीती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान. या व्यतिरिक्त गोपाळांनी कोणतीही क्रिया त्या ठिकाणी साकारली नाही, नाही का. सदोतीत प्रत्येक अवतारामध्ये गोपाळ भगवंताच्या सोबत राहिलेले आहेत. निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली तई, वानर गोवड गाई सवे चारित फिरत असो. म्हणून भिन्न भेद नाही, आम्ही हरीचे संगडे, जुने ठाईचे वेडे बागडे, हाती धरून याकडे पाठी सवे वागविलो. म्हणून ते हरीशी एकरूप झाले, नाही का. आता हरीमध्ये आणि गोपाळांमध्ये त्या ठिकाणी भेद राहिलाच नाही. म्हणून अशा गोपाळांना हरिदास म्हणून संबोधावं. का? ते हरीशी एकरूप झाले म्हणून हरिदास. हरिदास कोणाला म्हणावं? जे भगवंताशी रत झालेले आहेत, ज्यांचा भगवान परमात्म्याशी एकरूप
जो भाव निर्माण झालेला आहे त्यांना त्या ठिकाणी हरिदास म्हणावं. ज्यांचा भगवंताशी अविभाज्य अशा स्वरूपाचा संबंध आहे त्यांना हरिदास म्हणावं. किंबहुना भगवान परमात्म्याच्या ठिकाणी हरीच्या ठिकाणी ज्या ज्या लक्षणांचा विचार आहे त्या त्या लक्षणांचं दर्शन ज्यांच्या ठिकाणी होतं त्यांना हरिदास म्हणावं. त्याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचं प्रतिबिंब म्हणजे हरिदास. विठ्ठल जगद्गुरु तुकोबर त्या ठिकाणी सुंदर प्रमाण देतात. हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंतास, हरी तया भय मोह चिंतास, नाही तया भय मोह चिंतास, हरी तया भय मोह चिंतास, होऊनी राहती उदास, बळकट दास हरिभक्तीची, हरी होनी राहती उदास, भक्तीची, हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंतास, नाही तया भय मोह चिंतास, होऊनी राहती उदास, बळकट दास हरिभक्तीची, होऊनी राहती उदास, बळकट दास भक्तीची. हरी तैसे हरीचे मोह चिंतास. हा हरिदासाच्या ठिकाणी गोपाळांच्या ठिकाणी त्या ठिकाणी भयही नाही का. हां लोभही नाही, चिंताही नाही आणि कोणत्या प्रकारची आसही नाही. आम्ही तरी आस झालो टाकूनी उदास नाही का. म्हणून जगद्गुरु तुकोबर म्हणतात त्या गोपाळांचा अधिकार मोठा आहे, त्या गोपाळांचा अधिकार श्रेष्ठ आहे. अहो योगी मुनिवर्यांच्या ध्यानातही न येणारा तो भगवान परमात्मा जर त्यांच्या समवेत क्रीडा करीत असेल तर निश्चितच त्यांचा अधिकार थोर आहे नाही का. म्हणून तीच पोरं चांगली आहेत. कोण पोरे चांगली तर गोपाळच चांगले आहेत नाही का. योगिया मुनिजना ध्यानी ते सुख आसनी शयनी हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे. म्हणून गोपाळांच्या अंतकरणामध्ये इतर कोणत्याही विषयांना थारा नव्हता, कोणत्याही प्रकारचं भय त्यांच्या ठिकाणी नव्हतं, कोणत्याही प्रकारचा लोभ नव्हता, कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती, कोणत्याही प्रकारची आस नव्हती. त्यांच्या अंतकरणामध्ये जो भाव होता हा फक्त भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा होता. म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात कोण पोरे चांगली तर ते गोपाळ चांगले. का एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती, ते त्यांच्या सेवेचं त्या ठिकाणी काय वर्णन करावं. हां गोपाळांची सेवा ही सामान्य नव्हे नाही का. हां पदोपदी भगवान परमात्म्याचं चिंतन करणारे आहेत. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत नाही का. नेने अनिक काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग ही अवस्था त्या ठिकाणी गोपाळांची आहे. भगवंता व्यतिरिक्त काहीही जाणत नव्हते. अंतकरणापती मध्ये फक्त भगवंताला स्थान देणारे ते गोपाळ होते. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की गोपाळांचं जर वर्णन करायचं झालं तर त्या ठिकाणी गोकुळातील गोपाळ हे अधिकारच संपन्न आहेत. भगवान परमात्म्याच्या हातून त्यांनी प्रसाद त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे, भगवंताशी रथ झालेले आहेत. म्हणून ते गोपाळ अधिकार संपन्न आहे. त्यांच्या ठिकाणी असणारा एकविध भाव हा त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे नाही का. मग त्याही पुढे जाऊन तुकोबराय सांगतात की फक्त भक्तांचाच भगवंता ठिकाणी विठ्ठल 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 फक्त भक्ताचाच त्या
त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणी एकविध भाव असतो, तर अशातला भाग नाही. भगवान परमात्म्याची उपासना करीत असताना जेवढा प्रेमभाव, जेवढी निष्ठा, जेवढी आपुलकी, जेवढी आर्तता आपली भगवान परमात्म्याच्या ठिकाणी आहे, तेवढंच प्रेम, तेवढीच निष्ठा, तेवढीच आपुलकी, तेवढीच अंतकरणामध्ये आर्तता ही भगवान परमात्म्याच्या अंतकरणामध्ये देखील भक्तांप्रती असते. अर्थात गोपाळांचा जेवढा एकविध भाव भगवान परमात्म्याच्या ठिकाणी आहे, तुकोबरे म्हणतात आहोत तेवढाच एकविध भाव भगवंताचा देखील आपल्या भक्तांप्रती आहे. विठ्ठल तुकोबरे म्हणतात किती एकविध भाव आहे तर पहा. काय उपास पडिले होते कन्या भोवते विदुराच्या. देवाच्या घरी काही खायला नाही का? देव आहे तो, नाही का? सदोतू देणारा जो आहे त्याला देव म्हणावं, घेणारा देव नाही, नाही का? म्हणून एक लक्षात घ्या, उपासना करीत असताना देखील योग्य त्या देवाची करावी. बळीया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव. कुठेतरी कोण्या वड्याच्या काठावर एखाद्या झाडाच्या खाली असणाऱ्या कोणत्याही देवाला देव म्हणू नये, नाही का? देव तोच की जो विटेवर कमरेवर हात ठेवून भक्तांची वाट पाहत उभा आहे. वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. कृपाळू तातडी उतावीळ, तो उतावीळ आहे, वाट पाहत उभा आहे. कशाकरिता? भक्तांवर कृपा करण्याकरिता. तो भक्तांच्या कल्याणाकरिता भक्तांनाच त्या ठिकाणी आवाहन करतो की किमान नाही तुम्हाला जमलं तर किमान आषाढी कार्तिकीला तरी मला विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. भक्तांच्या कल्याणाकरिता, भाविकांच्या कल्याणाकरिता भगवान परमात्मा स्वतः आवाहन करतात. यापेक्षा भक्तांप्रती असणारा एकविध भाव किंवा भक्तांप्रती असणारा प्रेमभाव इतर दैवतांमध्ये, आता दैवता हा शब्दप्रयोग सुद्धा त्यांच्याकरिता करणं चुकीचं आहे. सेंदरी हेंदरी दैवते कोण ती पूजी भूते केते, आपुल्या पोटा जी रडते मागती शिते अवदान. आपल्या पोटाकरिता जी रडणारी आहेत त्यांना देव कसं म्हणावं, नाही का? आपुल्या इच्छे अनिका पिढी काय ते देईल बराडी, कोळो ही आली तयाची जोडी अल्प रोकडी बुद्धी आदिरा. तुकोबरे म्हणतात अहो आपल्या इच्छेकरिताच ते भक्तांना उपद्रव करतात, नाही का? आणि मग भक्तांना त्रास झाला की त्या देवाकडे जाणार, नाही का? कोणत्या सेंदरी हेंदरी दैवताकडे जाणार. मग त्या देवांना कुठे 2 पायाचं कुठे 4 पायांची अपेक्षा असती. ते दिले की ते पुन्हा संतुष्ट होतात, त्यांच्यावर तीळ मात्र त्या ठिकाणी कृपा करतात. तुकोबरे म्हणतात हा देव तसा नाही. तैसा नवे नारायण जग व्यापक जनार्दन. तुका म्हणे त्याचे करा चिंतन वंदू चरण येती सकळ. त्याचं नुसतं चिंतन जरी केलं तरी तो भक्तांप्रती एवढा उदार आहे, एवढा दीनवत्सल आहे. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम. ऐसी कृपावंत कोण माझे विठाई वाचून. तो एवढा दीनवत्सल आहे, एवढा प्रेमळ आहे की त्याचं चिंतन केल्याबरोबर तो भक्तांकरिता धावून येतो. हा केसरीसी उडी घालून या स्तंभ फोडी. एवढा तो दीनवत्सल आहे, नाही का? त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अहम भाव नाही, भक्तांप्रती मोठा प्रेम भाव आहे. म्हणून अंतकरणामध्ये जर त्याच्याविषयी प्रेम असेल, त्याच्या भेटीची आर्तता असेल तर तेवढाच प्रेमभाव, तेवढीच आर्तता, तेवढीच एक विधता त्या ठिकाणी भगवंताच्या प्रती देखील आपल्याला पाहायला मिळते. याला प्रमाण आहे. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मानी. तुका म्हणे ऐसे अर्थ जाचे मनी. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मानी. तुका म्हणे ऐसे अर्थ जाचे मनी. त्याची चक्रपाणी वाट पाहे. त्याची चक्रपाणी वाट पाहे. त्याची चक्रपाणी वाट पाहे.
तैसे अर्थ ज्याचे मनी, नाही का. म्हणून भगवान परमात्म्याची आराधना करीत असताना अंतकरणामध्ये फक्त भक्तिभाव असावा, एकविध भाव असावा. त्याच्या भेटीची, त्याच्या दर्शनाची आर्तता अंतकरणामध्ये असावी. त्याला काहीही समर्पित करण्याची गरज नाही. फक्त भाव त्या ठिकाणी समर्पित करा, मनोभावे त्याचं चिंतन करा, नाही का. त्याचं भजन करा, त्याचं पूजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याच्याविषयी तुकोबराय वर्णन करीत असताना म्हणतात, त्याच्या अंतकरणामध्ये भक्तांप्रती पण तेवढाच एकविध भाव आहे. काय उपास पडिले होते, त्याला उपास पडले होते का. विदुरा घरी त्या ठिकाणी जाऊन कन्याचा प्रसाद भगवंताने सेवन केला. विदुरा घरच्या भक्षिणी कन्या परमानंदे झाला. एवढंच नव्हे, द्रौपदीचं चरित्र पहा. ज्या वेळेस पांडव त्या ठिकाणी वनवासामध्ये होते, नाही का. वनवासामध्ये असताना 1 वर्ष अज्ञातवास देखील होता. आता वनवासामध्ये त्या ठिकाणी 5 पांडव आणि द्रौपदी, मग यांच्या उदरभरणाची त्या ठिकाणी प्रसादाची काय व्यवस्था. मग भगवान सूर्यनारायणाने त्या ठिकाणी द्रौपदीला अक्षय पात्र त्या ठिकाणी देऊ केलं. अक्षय पात्राचा असा अधिकार आहे की सगळे पांडव जेवले आणि शेवट द्रौपदी जेवली की त्यातून पुन्हा कोणत्याही पदार्थांची उत्पत्ती नाही, नाही का. परंतु त्या अगोदर द्रौपदी जी जी इच्छा करी ते त्या गोष्टी त्या ठिकाणी अक्षय पात्रातून उत्पन्न होई आणि त्या गोष्टी अक्षय देखील त्या ठिकाणी राहत. मग द्रौपदीने जेवण केलं. त्याचा नियम होता की एका दिवसामध्ये एकदाच त्या ठिकाणी प्रार्थना करता येते, नाही का. मग द्रौपदीने जेवण केलं की पुन्हा दुसऱ्याच दिवशी द्रौपदीचं जेवण झालं. आता अक्षय पात्रातून कोणत्याही पदार्थांची उत्पत्ती होऊ शकत नाही, प्राप्ती होऊ शकत नाही. द्रौपदीने त्या ठिकाणी शेवट प्रसाद ग्रहण केला आणि भगवान परमात्म्याने येणं केलं. येणं केल्याबरोबर द्रौपदीला सांगितलं, अगं द्रौपदी काहीतरी पटकन त्या ठिकाणी मला वाढ, प्रचंड भूक त्या ठिकाणी लागलेली आहे, नाही का. अर्थात त्या ठिकाणी भगवान परमात्मा नाश्ता करून काल्याला आले नव्हते, त्यामुळं प्रचंड भूक लागलेली, नाही का. पटकन काहीतरी वाढ. देवा म्हणले, कशाला त्या ठिकाणी संकटात पाडतो, नाही का. तू सर्व जाणता आहे, सर्व नेणता आहे, तुला ठाऊक नाही का की आता मी देखील प्रसाद घेतलेला आहे, नाही का. आता त्या अक्षय पात्रातून काहीही त्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकत नाही, नाही का. मग आता माझी अशी परीक्षा का घ्यावी. बरं घ्यावी तर घ्यावी. अशा वनवासामध्ये, नाही का, तू आमचा पाठीराखा आहे, तू आमचा सांभाळ करतो, नाही का. भक्तांचा कैवारी आहे आणि तू जर अशी भक्ताची दयनीय अवस्था केली, नाही का, तर आम्हाला तरी तारणारा कोण आहे. त्या ठिकाणी वारंवार द्रौपदी विनंती करू लागली. अगं म्हणले, तू बाकीचं काही त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान मला सांगू नको, काहीतरी पटकन वाढ, नाही का. अरे म्हणले, शक्यच नाही, नाही का. आजूबाजूला पाहिलं तरी एखादं फळ झाड त्या ठिकाणी राहिलं नाही, कारण त्या ठिकाणी वृक्षतोड प्रचंड झालेली. विठ्ठल द्रौपदी म्हणले, आता तूच या संकटातून मार्ग काढ. मला काही आता शक्य नाही. अगं म्हणले, ते अक्षय पात्र तरी आण. म्हणले, बघू दे तरी कसं आहे काय. त्या अक्षय पात्र हातात घेतल्याच्या नंतर त्या भांड्याला कडला एक भाजीचं पान चिकटलेलं, नाही का. भगवान परमात्मा म्हणले, बघ त्याच्यात काहीतरी आहे. अरे म्हणले, छोटंसं भाजीचं पान त्या ठिकाणी चिकटलेलं आहे, तेवढंच दे म्हणले, नाही का. भगवान परमात्म्याने तेवढंच भाजीचं पान त्या ठिकाणी ग्रहण केलं, सेवन केलं आणि त्या ठिकाणी तृप्तीचा ढेकर दिला. काय देवा घरी न मिळे खावया, मागे भाजी पान द्रौपदीसी. त्याच्यावर भगवंताने तृप्तीचा ढेकर दिला. ढेकरे जेवण दिसे साचे, नाही का. ढेकर आला की समजावं आपलं जेवण झालं. काही मंडळी ढेकरावर ढेकर देतात तरी जेवतच बसतात, नाही का. ढेकर आला की समजावं की आपलं जेवण झालेलं आहे, नाही का. एखादा आला, ठीक आहे बाबा इच्छा आहे, परंतु दुसरा आला, तिसरा आला, अरे आता तरी उठ, नाही का. एवढंही जेवण करू नये की उठवण्याची वेळ येईल. विठ्ठल त्या ठिकाणी तेवढा एकविध भाव द्रौपदीच्या संबंधी भगवान परमात्म्याने प्रगट केला, नाही का. विदुरा घरच्या कन्या सेवन केल्या, नाही का. जगद्गुरु तुकोबरांच्या घरी आली वैकुंठाला घेऊन जाण्याकरिता, नाही का. मग तुकोबरांनी देखील त्या ठिकाणी भगवंताकरिता पाहुणचार केला. देव एकटे आले नाही, अवघा परिवार त्या ठिकाणी घेऊन आले, नाही का. आणि तुकोबरांनी सांगितलं की अगं जिजा, देव आलेले आहेत, नाही का. अवघ्या पाहुण्यांना सोबत घेऊन आलेले आहेत, अवघा परिवार त्या ठिकाणी सोबत आहे, काहीतरी पाहुणचार करावा लागेल, नाही का. जिजाबाई म्हणले, ठीक आहे, नाही का. चुलीवर त्या ठिकाणी रांजण मांडला आणि खिडकीतूनच इंद्रायणीला आव्हान केलं. इंद्रायणी म्हटल्याबरोबर इंद्रायणी येऊन त्या ठिकाणी डेऱ्यात विराजमान झाली आणि जे जोंधळे रांधले होते त्या ठिकाणी त्या डेऱ्यात टाकले. चिमूटभर मीठ टाकलं, नाही का. आणि अशा सुग्रास त्या ठिकाणी कन्या जिजाबाईने तयार केल्या. महाराज
भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी 2 हातांनी तो प्रसाद सेवन करता येईना. भगवान परमात्मा चतुर्भुज झाले नाही का. म्हणून घर किती मोठं आहे याला महत्त्व नाही, घरात किती माया आहे, घरामध्ये किती समाधान आहे, घरातली मंडळी किती प्रेमळ आहे, किती सात्विक आहे, किती वैचारिक आहे, त्यांचा दृष्टिकोन किती योग्य आहे, यावरून त्यांचं निदर्शन होत असतं, यावरून त्यांची कुवत त्या ठिकाणी समजत असते नाही का. मग एखादं जर घरानं थोर असेल, मोठं असेल, परंतु अहंकाराने विषयांनी ग्रस्त असेल तर त्यातली पुरणपोळी सुद्धा त्या ठिकाणी गोड वाटत नाही. परंतु एके ठिकाणी अगदी साधं मीठ भाकरी जरी असली तरी ती गोड वाटते, मधुर वाटते, स्वादिष्ट वाटते, कारण की त्यामध्ये प्रेमभाव आहे. त्या कन्या एवढ्या सुंदर झाल्या की भगवंताला त्या ठिकाणी चतुर्भुज व्हावं लागलं नाही का. भगवान परमात्मा म्हणले तुकोबरायला की आता तुम्ही पात्रही वाढू नका. हां, तुकोबराय म्हणले देवा किती दिवसाचा भुकेला आहे तू नाही का. अरे पात्र वाढूच नका. भगवंताने 2 हाताची ओंझळ करावी. त्या ठिकाणी तुकोबरायांनी त्या ओंझळीमध्ये कन्या वाढाव्यात. त्या ओंझळीला तोंड लावलं की मागचे 2 हात पुढे करावे. तुकोबराय म्हणले अरे पुढच्यांना तरी वाढू दे नाही का. हां, परंतु भगवान परमात्मा एवढे त्या ठिकाणी आसक्त झाले फक्त जगद्गुरू तुकोबरायांच्या हातच्या, जिजाबाईच्या हातच्या कन्या सेवन करण्याकरिता. मग देवाला काही घरी खायला मिळत नव्हतं का, परंतु भक्तांच्या सहवासामध्ये भगवंताला देखील त्या ठिकाणी प्रेमाची अनुभूती येते. म्हणून या सुखाकारणी देव विडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, किंवा संतांचे सुख झाले या देवा, 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 नित्य त्या ठिकाणी हा क्रम त्या ठिकाणी शबरीचा ठरलेला. शेवटच्या कालखंडामध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी दर्शन दिलं नाही का. आणि शबरीची महाराज उष्टी बोरं त्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांनी सेवन केली. कशाकरिता? भक्तीकरिता. न म्हणे उच्चिष्टा अथवा थोडे, तो का म्हणे भक्ती पुढे नाही का. ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, बोरे खाय बिल्लटीची, बोरे खाय बिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, बोरे खाय बिल्लटीची, बोरे खाय बिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. ऐका महिमावडीची, ऐका महिमावडीची, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, बोरे काय बिल्लटीची, बोरे काय बिल्लटीची, बिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, बोरे
महिमा आवडीची बोरे खाय भिल्लटीची, नाही का. त्या ठिकाणी शबरी भगवान परमात्म्याने केला नाही, फक्त पाहिला तिच्या अंतकरणातील तो प्रेम भाव, त्याच्याविषयी असणारी आत्मीयता, त्याच्याविषयी असणारी निष्ठा, नाही का. मग भगवान परमात्मा एकविध भावाचा विचार करतो, भक्तिभावाचा विचार करतो, भक्तिप्रेमाचा विचार करतो आणि त्याच न्यायाने तो भक्तांप्रती समर्पित होत असतो. एवढा एकविध भाव भक्तांप्रती देखील भगवंताच्या अंतकरणामध्ये आहे, नाही का. मग शबरीच्या ठिकाणी सुदाम्याचं उदाहरण पहा, नाही का. सुदाम्याची काय अवस्था होती महाराज. सुदामदेवाच्या ठिकाणी 18 विश्व दारिद्र्य होतं. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, नाही का. दुःखाने दरिद्रेने त्या ठिकाणी पिडलेलं अवस्था त्या ठिकाणी सुदाम्याची होती, नाही का. भिक्षा मागितल्याशिवाय आणि भिक्षेमध्ये काही प्राप्त झाल्याशिवाय सुदाम्याचं पोट भरत नसायचं, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी होत नसायचा. ही अवस्था त्या ठिकाणी सुदामदेवाची होती, नाही का. परंतु भगवान परमात्म्याच्या भेटीकरिता जावं असं त्यांच्या धर्मपत्नीने सांगितलं की प्रभूंची एकदा भेट घेऊन या, काहीतरी त्यांच्या कृपेने मार्ग निघेल, आपलं जीवन त्या ठिकाणी सुखप्रद होईल. आणि त्या ठिकाणी सुदाम्याने भिक्षा मागितली की भगवंताच्या भेटीकरिता जावं. रिकाम्या हस्ताने कसं जावं, नाही का. महाराज देवाकडे, संताकडे, नाही का, गुरुजनाकडे आणि विशेष तत्वाने महाराज मंडळीकडे येत असताना रिकाम्या हस्ताने येऊ नये, काहीतरी घेऊन यावं, नाही का. सुदाम्याने त्या ठिकाणी भिक्षा मागितली, नाही का. आता आमच्या साळुंखे महाराजांना बरोबर कळाली, कीर्तनकार आहेत, नाही का. त्याला महाराजांकडे येताना रिकाम्या हस्ताने येऊ नये म्हटल्याच्या नंतर आनंद झाला महाराज, नाही का. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी विठ्ठल विठ्ठल. आणि त्या ठिकाणी भिक्षा मागितली. भिक्षेमध्ये काय मिळालं महाराज. पोह्याची कणी मिळाली, नाही का. पोह्याची कणी कळती का तुम्हाला. पोहे तुम्ही खाल्लेत का कधी. पोहे काय म्हणतात तुमच्याकडे. पोहेच म्हणता ना. मग बोला की खाल्ले की नाही. म्हणजे आज नाही म्हणत, कधीतरी खाल्ले असतील की नाही, नाही का. मग पोहे चाळणीमध्ये आपण घेतो. पोहे तसे आपण भिजत घालतो का नाही. पहिले चाळतो, त्याला स्वच्छ करतो. त्या चाळणीतून खाली जी पोह्याची कणी पडली होती ती भिक्षेमध्ये त्या ठिकाणी सुदामदेवांना प्राप्त झाली. तेवढीच आपल्या उपरण्यामध्ये त्याची पुरचुंडी बांधली आणि भगवंताच्या भेटीकरिता निघाली, नाही का. भगवंताचं ते ऐश्वर्य पाहून, भगवंताचं ते वैभव पाहून सुदामाच्या अंतकरणाला त्या ठिकाणी लाज वाटली की एवढं याचं ऐश्वर्य आहे आणि आपण भिक्षेमध्ये मागून आणलेली पोह्याची कणी आहे, नाही का, ती त्याला कशी द्यावी, नाही का. अंतकरणामध्ये थोडा संकोच वाटला, नाही का. परंतु भगवंताने जाणलं, न सांगता कळे अंतरीचे गोज, नाही का. भक्ताच्या मनामध्ये काय आहे हे देवाला कळतं, म्हणून देवाला सांगण्याचा प्रयास आपण करू नये, नाही का. आपण काय करतो, कसं राहतो, कसं वागतो, कसं आचरण आचरतो, जरी इतरांना कळलं नाही, माणसांना कळलं नाही, तरी ते त्याला कळतं, त्याला सगळं कळतं. याची जाणीव ठेवून आपण आपल्या जीवनामध्ये पाऊल टाकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. भगवंताने त्या ठिकाणी सुदाम्याची अवस्था जाणली आणि सहज तिरप पाहिलं तर सुदाम्याच्या उपरण्यामध्ये त्या ठिकाणी काहीतरी बांधलेलं दिसलं. भगवंताने सुदामाला विचारलं, सुदामा काय आणलंय माझ्याकरिता, माझ्या वहिनीने काय दिलंय का. आता संकोच वाटला, नाही म्हणले. गडबडीत राहून गेलं म्हटले, नाही का. नाही काहीतरी आणलेलं आहे, तुझ्या उपरण्यामध्ये काहीतरी बांधलेलं आहे. आणि त्या ठिकाणी उपरण्याला हात घातला आणि ती पोह्याची पुरचुंडी बांधलेली कणीची ती ओढून घेतली आणि सोडली. महाराज फके मारी कोरडेची म्हटलेलं आहे, नाही का. आपण तरी शिजवलेले पोहे खातो, नाही का. आपले पोहे काही साधे असतात का. सुंदरपैकी कढई त्या ठिकाणी गॅसवर मांडावी, गॅस नाही मिळाला तर चुलीवर कढई मांडावी, नाही का. पर्याय त्याला आहेच की, नाही का. आणि तेल टाकलं की सुंदर त्याला फोडणी द्यावी, नाही का. मग जिरे मोहरीची फोडणी दिली, त्याच्या अगोदर शेंगदाणे असे खरपूस तळून घेऊन बाजूला काढून ठेवावे. हिरवागार कढीपत्ता ठेवावा. वाळलेला कढीपत्ता त्या ठिकाणी तेलामध्ये टाकला की काळा पडतो, नाही का. याचं तरी ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला असावं, नाही का. आपण आपल्याला जे खाण्याकरिता बनवतो ते तरी निदान स्वच्छ असावं, सात्विक असावं, पौष्टिक असावं, नाही का. मग हिरवागार कढीपत्ता त्या ठिकाणी टाकावा. फोडणी सुंदर झाली की मिरची टाकावी, मीठ टाकावी. म्हणजे प्रत्येक मिरचीला त्या ठिकाणी मीठ लागते, नाही का. आणि मिरची तळत असताना त्या मिरचीला तेलातच जर मीठ लागलं तर ती मिरची अगदी खमंग लागती, नाही का. मग नाहीतर मिरची अशी तिखट लागती, कुठून जाळ काढती हेच कळत नाही, नाही का. म्हणून यथोचित अशी फोडणी बसली पाहिजे त्या ठिकाणी. आणि मग हळद चिमूटभर टाकली की आता अवघत
फोडणी ही त्या ठिकाणी पिवळी होती. मग त्याच्यामध्ये भिजवलेले पोहे त्यामध्ये टाकावेत, वर खाली करावे. प्रत्येक पोह्याच्या दाण्याला त्या ठिकाणी हळद लागली पाहिजे. ना तर निम्मे अर्धे पांढरे निम्मे अर्धे पिवळे. सप्त्याच्या न्याहारीला तसेच पोहे असतात नाही का. बरं पात्र तरी असतात का कागदावरच असतात. देणग्या एवढ्या गोळा करता तुम्हाला पात्र तरी आणतात. म्हणजे मी घेतलं सांगत नाही बरं का. बरेचशा ठिकाणी उदाहरण आहे कागदावरच पोहे नाही का. अरे निदान पंगत तरी व्यवस्थित बसावी. व्यवस्थित उदर बरन नोहे जाणी जे यज्ञ कर्म पवित्र ते अन्न हरे चिंतनी भोजन. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. याची तरी अनुभूती यावी की नाही का. म्हणून युक्त आहार विहार या गोष्टी थोड्या आपण त्या ठिकाणी सांभाळल्या पाहिजे, पाळल्या पाहिजे नाही का. आणि मग त्या ठिकाणी प्रत्येक पोह्याला त्या ठिकाणी हळद लागली पाहिजे. त्याशिवाय सोहळा संपन्न होत नाही. अगोदर हळद त्या ठिकाणी लागली पाहिजे. आणि मग पोह्याचा सुगंध त्या ठिकाणी दरवळला की समजावं पोहे आता चांगले भाजलेले आहेत. मग हिरवीगार कोथिंबीर वरतून टाकावी नाही का. ओलं नारळाचं खोबरं त्या ठिकाणी किसून टाकावं. आणि मग प्लेटमध्ये पोहे घेतले की वरतून शेव टाकावी अगदी बारीक. काय पोहे सुंदर दिसतात. आणि मग त्याच्यावर लिंबाची फोड ठेवून लिंबराज विराजमान झाले की मग त्या पोह्याची चव पहा. महाराज असले पोहे आपण खातो परंतु भगवान परमात्म्याने फके मारी कोरड्याची पोहे सुदाम देवाचे. कोरड्याच पोह्याची कणी त्या ठिकाणी मोठ्या आवडीने खाल्ली. का तर भक्ती प्रेमापोटी न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. तुका म्हणे भक्ती पुढे. अशी असंख्य उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अहो त्याच्या अंतकरणामध्ये भक्तांप्रती असणारा हा प्रेम भाव आहे, हा एकविध भाव आहे नाही का. म्हणून जसे गोकुळातील गोपाळ त्यांच्या भक्तिनिष्ठेने अधिकार संपन्न ठरले तसाच तो भगवान परमात्मा देखील भक्तांप्रती तेवढा समर्पक आहे, तेवढाच तो दीनवत्सल आहे, तेवढाच भक्तिभाव, तेवढाच प्रेमभाव त्याच्याही अंतकरणामध्ये त्या ठिकाणी गोपाळांप्रती आपल्या भक्तांप्रती असतो. एवढंच नव्हे कुब्जा ही दासी होती नाही का. एवढंच नव्हे कुब्जा ही दासी होती. फक्त दासीच नव्हे तर रूपाने देखील ती हीन होती नाही का. कुब्जा फार सुंदर होती असं नाही का. रूपाने हीन होती, दासी होती. तरी भगवान परमात्म्याने त्या कुब्जेचा देखील उद्धार केला नाही का. तुका म्हणे कुब्जा दासी रूप रासी हीन कळा नाही का. रूपाने त्या ठिकाणी हीन होती नाही का, कुरूप होती. तरी भगवान परमात्म्याने तिच्या भक्ती प्रेमापोटी त्या ठिकाणी तिचा उद्धार केला, तिचा संग केला नाही का. म्हणून भक्ताच्या अंतकरणामध्ये जेवढा एकविध भाव असतो तेवढाच एकविध भाव त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या अंतकरणामध्ये देखील असतो. म्हणून गोकुळातील गोपाळांचं एक उत्तम आपल्या पुढ्यात आदर्श आहे की भगवंताची सेवा करीत असताना अंतकरणामध्ये नाना विषयांना विकारांना स्थान न देता फक्त त्याचं चिंतन करावं, त्याच्या नामाचं ध्यान करावं, त्याच्या नामाचा ध्यास घ्यावा. कसा घ्यावा. करीती नामाचे चिंतन एवढा त्यांचा छंद देवा. करीती नामाचे देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा.
आणि काही अंश पगाराचं देखील कीर्तन, नाही का. हां, प्रसादाचं कीर्तन, काल्याच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे. 8 दिवस जी आपण भगवान परमात्म्याची सेवा करतो, जी आराधना करतो, नाही का, त्या आराधनाचं, त्या सेवेचं फल हे काल्याच्या कीर्तनामध्ये प्राप्त होत असतं. अर्थात 8 दिवस सेवा केली की त्या सेवेचं फल म्हणजे भगवंताचा प्रसाद त्या ठिकाणी प्राप्त होत असतो, नाही का. प्रसाद देणारा दुसरा तिसरा कोणी नसून भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, स्वतः भगवान परमात्मा. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 कुंडलिका वरदा हरी विठ्ठल. दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रसाद देत असतात. प्रसाद देतो पंढरीनाथ, नाही का. परंतु तो प्रसाद असा सहज प्राप्त होत नाही, नाही का. तो प्रसाद प्राप्त करण्याकरिता काही नियम आहेत. कोणते नियम आहेत? प्रथम भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करावं. ह्याची अनुवाद सदा सर्व काळ कोरोनी गोपाळकाला सेवाजी. अर्थात अगोदर भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करावं. जोपर्यंत आपण त्या भगवान परमात्म्याच्या चरित्राचा अनुवाद करत नाही, त्याच्या चरित्राचं वर्णन करीत नाही, तोपर्यंत आपण प्रसादाचे अधिकारी त्या ठिकाणी ठरत नाही, नाही का. मग प्रश्न निर्माण होतो की भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन का? तर त्याचं कारण आहे, भगवान परमात्मा हा चारित्र्य संपन्न आहे आणि चरित्र त्याचंच उच्चारलं जातं जो चारित्र्य संपन्न आहे. विठ्ठल पुन्हा प्रश्न निर्माण होतो की ठीक आहे, भगवान परमात्मा चारित्र्य संपन्न आहे, त्याचं चरित्र वर्णन करावं, नाही का. मग पुन्हा प्रश्न, त्याचं चरित्र का? तर त्याच्या चरित्राच्या श्रवणाने, त्याच्या चरित्राच्या अनुवादाने त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती होती, नाही का. म्हणून त्याचं चरित्र श्रवण करावं, त्याचं चरित्र वर्णन करावं. त्याचं चरित्र का? त्याचं चरित्र श्रवण करीत असताना सुखाची प्राप्ती होती, परंतु श्रवण करीत असताना कोणत्याही प्रकारचा भेद नाही, नाही का. सकळांशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी, नाही का. कोणत्याही प्रकारचा भेद नाही. कोणी दीन असो, दुर्बळ असो, लहान असो, थोर असो, गरीब असो, श्रीमंत असो, सर्वांना त्या ठिकाणी समानच अधिकार आहे. कशाकरिता? भगवान परमात्म्याच्या चरित्र श्रवणाकरिता. दीनानी दुर्बळासी सुख राशी हरी कथा, नाही का. कोणी दीन असो, दुर्बळ असो, सगळ्यांकरिता भगवान परमात्म्याचं चरित्र म्हणजे सुखाची रास आहे, नाही का. रास कळती का? धान्याची रास, नाही का. मग त्या रासेमध्ये किती धान्य आहे? अगणित, नाही का. एवढं प्रचूर प्रमाणामध्ये, अमोघ प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्या चरित्राच्या श्रवणाने सुखाचा लाभ त्या ठिकाणी होत असतो. म्हणून त्याच्याच चरित्राचं त्या ठिकाणी वर्णन करावं. त्याच्याच चरित्राचं वर्णन का? तर तुकोबराय म्हणतात, त्याच्या चरित्राचं वर्णन करण्याचं कारण असं आहे की एकमेव तो भगवान परमात्मा असा आहे की भक्ताच्या कल्याणाकरिताच नव्हे तर भक्तांनी केलेल्या सेवेच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता त्या ठिकाणी अवताराला येतो. विठ्ठल यामध्ये जर संदेह वाटत असेल तर जगद्गुरु तुकोबरायांनी बाळ क्रीडेमध्ये अगदी सुंदर वर्णन केले. काय वर्णन केले? ऋण फेडावया
नाश आला नातून मुक्त होण्याकरिता अवतार धारण करतो, नाही का. ऋण फेडावया अवतार केला, अविनाश आला आकारासी, नाही का. भक्तांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता भगवान परमात्मा अवताराला येतात. जो अव्यक्त आहे, निर्गुण निराकारी आहे, तो सगुण स्वरूपाला त्या ठिकाणी प्राप्त होतो. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, किंवा अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत असा तो भगवान परमात्मा भक्तांकरिता अवताराला येतो. म्हणून त्याच्या चरित्राचं वर्णन करावं. मग त्याच्या चरित्राचं वर्णन कोण्या प्रकारे करावं, कुठून सुरुवात करावी, कुठून प्रारंभ करावा, कुठून आरंभ करावा, मोठं विशाल अशा स्वरूपाचं त्याचं चरित्र आहे. तर तुकोबारांनी त्यातून मार्ग काढला की भगवान परमात्म्याने 2 भागामध्ये जे चरित्र त्या ठिकाणी साकारलेलं आहे त्या चरित्राचं त्या ठिकाणी वर्णन करावं. दशे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखिताये, अर्थात एक रांगताना आणि दुसरं गोदने राखताना जे चरित्र प्रामुख्याने भगवंतांनी साकारलेलं आहे त्याचा त्या ठिकाणी यथोचित अनुवाद करावा आणि मगच प्रसादाचं सेवन करावं. विठ्ठल विठ्ठल मग भगवंताने त्या ठिकाणी भक्तांकरिता अवतार घेतला आणि गोकुळामध्ये भगवान परमात्मा प्रगटल्याबरोबर अवघ्या गोकुळामध्ये त्या ठिकाणी आनंद उत्सव संपन्न होऊ लागला, साजरा होऊ लागला. गोकुळीच्या सुखा तुकोबरायांनी अगदी सुंदर वर्णन केले. अंतपार नाही लेखा, की तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोकुळामध्ये अवताराला आल्याबरोबर अवघ्या गोकुळामध्ये त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा होऊ लागला. का होऊ लागला? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, अवघ्या गोकुळातील नर नारींना त्या ठिकाणी आनंद झाला. भगवंताच्या येण्याने कोणालाही दुःख झालं नाही. दुःख झालं ते मात्र दुष्टांना. काय प्रमाण आहे? कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळ काप सुटला, होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर. त्या ठिकाणी घरोघरी आनंद झाला. जे दुष्प्रवृत्तीचे होते, जे खळ होते, दुराचारी होते, विषयासक्त होते, नाही का, नास्तिक होते, नाही का, त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी भगवंताच्या येण्याने त्रास वाटू लागला आणि त्यांनी गोकुळातून पलायन केलं. परंतु गोकुळातील जे गोकुळवासी होते, गोपाळ होते, गवळणी होते, त्यांना मात्र प्रचंड त्या ठिकाणी आनंद झाला की आपला भगवान परमात्मा त्या ठिकाणी आपल्याकरिता आपल्यामध्ये त्या ठिकाणी अवताराला आलेले आहेत, नाही का. याचा आनंद झाला. तर आनंद त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर त्या आनंदाचं सादरीकरणही होणं अपेक्षित आहे, नाही का. एखाद्या मनुष्याला जर आनंद झाला तर त्या आनंद तो सेलिब्रेशन करतो. कुठेतरी ढाब्यावर जा, कुठेतरी हॉटेलवर जा, नाही का. एखाद्या सज्जनाचा जर वाढदिवस असला रस्त्यावर जाऊन केक काप, ही कुठली सात्विकता आहे, नाही का. हा तमोगुणात्मकच लक्षणाचा प्रकार आहे, नाही का. परंतु गोकुळातील गोपाळांनी, नाही का, गोकुळवासियांनी आपल्या पुढे एक चांगला आदर्श मांडला. जीवनामध्ये आनंद प्राप्त झाल्याच्या नंतर तो कोण्या प्रकारे साजरा करावा, शुद्ध सात्विकतेनेच तो साजरा करावा. गोकुळवासियांनी भगवंताच्या येण्याने जे सुख प्राप्त झालं, जो आनंद प्राप्त झाला, तो एकदम अगदी सुंदररित्या सात्विकतेने साजरा केला. काय केलं तर घरासमोर सुंदर प्रकारे सडा समार्जन करून रांगोळी काढली, नाही का, गुढी उभारली, नाही का. मोठ्या आनंदाने त्याच्या चरित्राचे पोवाडे गाऊ लागले. हे माझे शब्द नव्हे, हे जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. त्याला प्रमाण आहे. काय प्रमाण आहे? गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे तोरणे गुढिया तोरणे गुढिया तोरणे कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, कथा गाती गाणे.
नंदागरी बाळकृष्ण नंदागरी गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणी, नाही का. मोठ्या सात्विकतेने त्या ठिकाणी तो आनंद गोकुळवासियांनी साजरा केला. काय केलं, घरासमोर त्या ठिकाणी गुढी उभारली, नाही का. सडा समर्जन केलं. आता पूर्वीच्या काळी गवळणी सडा समर्जन करायच्या, नाही का. सडा समर्जन करण्याकरिता गवळणी भल्या पहाटे उठायच्या. आता गवळणींचं काय आहे महाराज, 12 जरी वाजले तरी गवळणी झोपलेलेच असतात, नाही का. हां, मी द्वापार युगातील गवळणींचं सांगायला लागलोय, नाही का. हां, भल्या पहाटे उठून त्या ठिकाणी देशी गाईचा सडा टाकणे, नाही का. सुंदर प्रकारे रांगोळ्या काढणे, नाही का. हां, गोकुळातील गवळणी होत्या महाराज, त्यांना रांगोळ्या यायच्या. आताच्या गवळणीला काय रांगोळ्या येतात का, नाही. हां, मग ज्या गवळणीला रांगोळ्या येत नाही त्या गवळणींकरिता बाजारामध्ये 50 रुपयाला 3 छाप मिळतात, नाही का. हां, एक स्वस्तिकचा छाप असतो, एक लक्ष्मीच्या पावलांचा असतो आणि एक फुलाच्या नक्षीचा छाप असतो. मग ती गवळण काय करते, हां, भाद्रपद मासामध्ये गौरायांचं आगमन होतं, नाही का. लक्ष्मींचं आपण त्या ठिकाणी आवाहन करतो, स्वागत करतो, नाही का. मग त्या छापामध्ये ती गवळण काय करते, रांगोळी टाकते, नाही का. आणि तो छाप असा आपटला टाक्याने की लगेच ती लक्ष्मीची पावलं त्या ठिकाणी उमटली जातात. आता मला सांगा, जी लक्ष्मी पाय आपटतच जर घरात येत असेल ती काही सुखाने राहत असेल का महाराज, नाही. म्हणून गवळणींनी थोडं बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे, नाही का. जशी जमेल तशी हाताने रांगोळी काढली पाहिजे, नाही का. मग सुंदर प्रकारे त्या ठिकाणी सडा समर्जन करून रांगोळ्या काढलेल्या आहेत, नाही का. दाराला तोरणं लावलेली आहेत. आनंदाचं, ऐश्वर्याचं, वैभवाचं प्रतीक असणारी गुढी त्या ठिकाणी मोठ्या सन्मानाने भगवंताच्या येण्याच्या स्वागताकरिता त्या ठिकाणी उभारलेली आहे. गुढी या तोरणे करती कथा गाती गाणे आणि भगवंत परमात्म्याच्या कथा मोठ्या आनंदाने भक्ती भावनेत त्या ठिकाणी त्याचं गायन गोकुळवासी करू लागलेले आहेत, नाही का. अवघ्या गोकुळामध्ये त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे फक्त भगवान परमात्म्याच्या येण्याने, नाही का. भगवंताच्या येण्याने अवघं गोकुळ आनंदित झालं, त्याचं कारण आहे, नाही का. भगवान परमात्मा जेव्हा येणं करतो त्यावेळेस अवघ्या चिंता ह्या संपुष्टात जातात, अर्थात चिंता ह्या नाहीशा जातात. गोकुळामध्ये ती स्थिती घडली. भगवंताच्या येण्याने अवघे गोकुळवासीय हे चिंतामुक्त झाले, चिंता नाहीशी झाली. म्हणून गोकुळवासीय आनंदित झाले, सुखी झाले, कृतार्थ झाले, धन्य झाले. विठ्ठल विठाला 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 ते पळाली गोकुळा चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी. प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे. प्रवेश भितरी केला देवे. प्रवेश भिकारी केला देवे. वारी तुझे वर्णी गुण नाव. वारी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भितरी केला देवे. हां, अवघ्या गोकुळातील त्या ठिकाणी चिंता नाहीशी झाली भगवंताच्या प्रवेशाने. कोणत्या गोकुळामध्ये प्रवेश केला भगवंताने? या देहरूपी गोकुळामध्ये भगवंताने प्रवेश केल्याबरोबर देहासंबंधी असणाऱ्या सर्व प्रकारच्या चिंता ह्या नाहीशा झाल्या, नाही का. अवघं गोकुळ, अवघे गोकुळवासीय त्या ठिकाणी चिंतामुक्त झाली, नाही का. आता चिंताच राहिली नाही. मग अंतकरणाला कशाची प्राप्ती होती? समाधानाची प्राप्ती होती, आनंदाची प्राप्ती होणार, सुखाची त्या ठिकाणी प्राप्ती होणार. मग भगवान परमात्म्याने
त्या ठिकाणी सर्वांच्या चिंता नाहीशा केल्या. प्रत्येकच्या त्या ठिकाणी अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याने प्रवेश केला. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश वितरी केला देवे. कोणत्याही प्रकारची चिंता ही गोकुळवासियांच्या ठिकाणी राहिली नाही. अवघं गोकुळ त्या ठिकाणी आनंदित झालं, हर्षित झालं. आणि आता प्रत्येक गोकुळवासीय, प्रत्येक गोपाळ गवळणी त्या ठिकाणी भगवंताच्या दर्शनाकरिता यशोदा मैयाच्या नंदराजाच्या वाड्याकडे धाव घेऊ लागलेला आहे. आणि त्या ठिकाणी वाड्यामध्ये प्रवेश केला की त्या ठिकाणी वाड्यामध्ये भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत, बाल स्वरूपामध्ये आहे. आणि प्रत्येक गवळण त्या परमात्म्याला पाहण्याकरिता चढाओढ करू लागलेली आहे. प्रत्येक गोपाळ त्या ठिकाणी भगवंताला पाहण्याकरिता चढाओढ करू लागलेले आहेत. भगवंताला पाहिलं की त्या ठिकाणी पाहता क्षणी गोकुळवासियांना भाव समाधी लागे. त्याचं कारण आहे भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे, एवढा सुकुमार आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया, नाही का. तो एवढा सुंदर आहे की पाहताच त्या ठिकाणी समाधी लागे, नाही का. आणि भगवंताची दृष्टी तशी आहे. पाहिल्या वेद लावी बैसे जीवी जडोनी विठ्ठल विठाला 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 हरी आणि त्या ठिकाणी भगवंतानी पाहता क्षणी प्रत्येकाच्या चित्ताची चोरी करी. पाहिल्या वेद लावी बैसे जीवी जडोनी, नाही का. त्याला पाहता क्षणी त्या ठिकाणी समाधी लागे, नाही का. ही अवस्था गोकुळवासियांची त्या ठिकाणी होत, नाही का. मग भगवंतानी पहिली जी चोरी केली, नाही का, ती चित्ताची केली. जसे गोपाळ, जसे गवळणी गोकुळवासी भगवंताच्या दर्शनाकरिता येई, पाहता क्षणी त्यांना समाधी लागे. भगवंताने पाहता क्षणी त्यांना समाधी लागली की त्यांच्या चित्ताची चोरी करावी. भगवंतानी जी चोरी केली त्या चोरीचं त्या ठिकाणी रूपक संत महात्म्यांनी नानाविध अभंगाच्या स्वरूपाने केलेलं आहे. भगवंतानी चोरी केली रूपक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर दही दुधाची अर्थात नवनीताची चोरी केलेली आहे. परंतु नवनीताची म्हणजे चित्ताची चोरी केलेली आहे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदनी तुका म्हणे येणे गरुड ध्वजे, नाही का. भगवंतानी जी चोरी केली ती चित्ताची केलेली आहे आणि ती रांगताना केलेली आहे, नाही का. रांगत असताना पहिली रांगता गोदने राखिता आहे, एक चोरी केली ती रांगताना. आता पुष्कळ चरित्र आहे, नाही का. परंतु किती सांगावं, भजन करा विठ्ठल एक प्रथम चोरी केली ती चित्ताची चोरी केली. चित्त चोरी येले नंदाच्या नंदनी हे चरित्र केलं रांगताना. आणि दुसरं गोदने राखताना कोणतं चरित्र केलं त्याचं वर्णन आलेलं आहे. ते चरित्र सांगण्या अगोदर भगवंतानी सर्वांना आपलंसं केलं, त्यांच्या चित्ताची चोरी करून त्यांना आपलंसं केलं, त्यांची निवड केली. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातोनी त्यांची निवड करून त्यांना संघटित केलं आणि आवाहन केलं. चला वळू गाई, हरी चला वळू गाई, चला वळू गाई, चला वळू गाई. बैसो देऊ एके ठाई, 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 बैसो देऊ एके ठाई. पहिली चोरी केली रांगता गोदने राखताई. रांगताना चोरी केली ती चित्ताची केली. सर्वांना आपलंसं केलं, सगळ्यांच्या चित्ताची चोरी करून आपलंसं केलं. त्यांची निवड केली. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. त्यांची निवड केल्याच्या नंतर त्यांना आव्हान केलं की आता आपण गोकुळातून बाहेर पडलं पाहिजे. चला मग कोणत्या स्वरूपाने, गायी राखण्याच्या स्वरूपाने त्या ठिकाणी आपण बाहेर पडू. भगवंताने कोणत्या गायी राखल्या, नाही का. सगळ्यांना आव्हान केलं चला वळू गाई, नाही का. त्या ठिकाणी सगळ्यांना आव्हान केलं, सगळ्यांना एकत्रित केलं की गायी राखण्याकरिता आपल्याला जायचं आहे. उद्धवाच्या रूपाने तुकोबराय तिथे होते. तुका म्हणे तई होतो आम्ही, नाही का. उद्धवाच्या रूपाने भगवान परमात्म्याच्या सहवासामध्ये तुकोबरायच होते. उद्धवाच्या रूपाने तुकोबराय म्हणले उद्धवाच्या रूपाने भगवंता ठीक आहे, तुझ्या आव्हानाला आमची सदैव साथ आहे, नाही का. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, आम्ही तुझेच दास आहोत. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी ये वास, नाही का. त्या ठिकाणी तुझे दास आहोत, नाही का. तुझी आज्ञा आम्हाला शिरसावंदी आहे, नाही का. तू फक्त आज्ञा करावी, नाही का. आम्ही गायी राखण्याची ठीक आहे, गायी राखायची, गायी राखण्याकरिता, परंतु आमची एक आट आहे. काय आट आहे. तू का म्हणे तू एक राख म्हणे रे इतर त्या आम्ही जाणू. मनोरूपी जी गायी आहे ती तू राख, इतर त्या आम्ही जाणू, नाही का. इतर गायी राखण्याकरिता आम्ही येतो. कोणत्या गायी राखल्या. दश इंद्रिय स्वरूपी गायी राखल्या, नाही का. आता अवघ्या इंद्रियांमध्ये प्रधान जी गायी आहे ती खिल्लार आहे, जातीवंत आहे. प्रधान गायी कधी जर्शी नसते महाराज.
नाही का. प्रधान गाई ही खिल्लार असते नाही का. तुम्ही खिल्लार गाईची लक्षणं पहा, तिचा चालण्याचा तामझाम पहा, तिचा डोल पहा, तिचं वशिंड पहा, तिचं शिंग पहा, तिची शेपटी पहा, तिच्या शरीराची जी ठेवण आहे ती पहा नाही का. खिल्लार गाई जर सुटली मालकाच्या हातून सायंकाळ झाली तरी सापडत नाही, अवघा शिवार ती पालथा घालती नाही का. हे खिल्लार गाईचं वैशिष्ट्य आहे. खिल्लारच आहे, ती चंचल आहे. तशी मनोरूपी गाई तुकोबराय म्हणतात ती चंचल आहे. तिला आवरणं तिला पकडायला गेलं तर ती कधी धावेल नाही का. आपल्याला कळतं की महाराज हे वाईट आहे, करू नये, परंतु तरी करतो नाही का. कळत असून देखील करतो, एवढी ती खिल्लार गाई चंचल आहे नाही का. तिला आवरण्याकरिता आपण पुढे गेलो की ती अंगावर धावून येते, अंगावर चाल करते. या गाईला सांभाळणं बहु कठीण. तुका म्हणे तू एक राख मनेरी, इतर ते आम्ही जाणू नाही का. आणि खिल्लार गाई अवघ्या गायांची प्रमुख आहे. सकळ इंद्रिया मन हे प्रधान नाही का. मन हे प्रधान आहे नाही का. मग प्रधान गाई ही खिल्लार, ती तू सांभाळ मनोरूपी गाई, इतर ते आम्ही जाणू. आता मला सांगा, सर्व इंद्रियांमध्ये मन प्रधान आहे. मनावर जर ते ठिकाणी अंकुश ठेवला तर इतर इंद्रिय धावतील का? नाही. ती स्थिरच होणार नाही का, ती अचळच होणार. म्हणून एक लक्षात घ्या, भक्ताच्या ठिकाणी ज्ञानाचा जर प्रकाश असेल आणि ते ज्ञान जर भक्तिपूर्ण असेल, भक्तियुक्त असेल, तरच जीवनाचं त्या ठिकाणी सार्थक आहे. विठ्ठल 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 श्री आणि मग त्या ठिकाणी भगवंतानी ती आठ मान्य केली आहे. ठीक आहे, मला आठ मान्य आहे. मनोरूपी गाई त्या ठिकाणी भगवंताने राखली आणि इतर इंद्रिय रूपी त्या ठिकाणी गाई गोपाळांनी राखण्याचं कार्य केलं. जगद्गुरु तुकोबरायांची सर्व इंद्रियांवर एक पकड होती, एक अंकुश होता. काय प्रमाण आहे? इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. याचा पूर्वार्ध काय? चौचरणी प्रमाण हे. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी नाही का. इंद्रियांचे धनी म्हणजे इंद्रियांचे मालक तुकोबराय होते. अवघी इंद्रिय तुकोबरायांच्या अधीन होती नाही का. परंतु तरी भगवंताला प्रार्थना केली, तुका म्हणे तू एक राख मनेरी. भगवंतानी ती आठ त्या ठिकाणी मान्य केली आणि मग गायी चरण्याकरिता सोडलेल्या आहेत. आणि यमुनेच्या काठावर, यमुना म्हणजे सामान्य नव्हे, यम जिथं उन्हा पडतो ती यमुना नाही का. आता यम जिथं उन्हा पडतो त्या पवित्र यमुनेच्या काठावर त्या ठिकाणी नानाविध त्या ठिकाणी खेळाचं आयोजन केलेलं आहे नाही का. आता इंद्रियांवर अंकुश आहे नाही का, इंद्रियांवर विजय त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. मनोरूपी गायी भगवान परमात्म्याने सांभाळावी असा त्या ठिकाणी भगवंतालाच आट घालण्यात आलेली आहे नाही का. आता गोकुळातून बाहेर पडणे म्हणजे काय? या देहरूपी गोकुळातून बाहेर पडणे. जोपर्यंत देहासंबंधी असणारी आसक्ती, देहासंबंधी असणारी ममता, देहासंबंधी असणारा लोभ जोपर्यंत संपुष्टात येत नाही तोपर्यंत भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी प्राप्ती होत नाही. मग मनाची जरी त्या ठिकाणी मन जरी सांभाळायचं भगवंताकडे दिलं नाही का, भगवंतानी जरी त्या ठिकाणी मनोरूपी गाई सांभाळली तरी त्या ठिकाणी फक्त इंद्रियांवर अंकुश राहून चालत नाही, तर देहावर देखील आसक्ती निर्माण होणं गरजेचं आहे. देहासंबंधी आसक्ती संपुष्टात येणं आवश्यक आहे. जोपर्यंत देहावर उदास होत नाही, म्हणून तुकोबरांची प्रार्थना आहे, देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. या देहावर जो उदार होतो तोच त्या ठिकाणी प्रसादाचा अधिकारी होतो नाही का. आता देहावर जे उदार आहेत त्यांना यमाचं त्या ठिकाणी भय आहे का? नाही महाराज नाही का. आणि जिथं यम उन्हा पडतो अशा पवित्र यमुनेच्या काठावर त्या ठिकाणी त्या खेळास आरंभ झाला. यमुने पावळी मांडियेला खेळ म्हणे गोपाळ गडी यांची हाल मांडा वावगी सांडा मोकळी. मग कदंब वृक्षाच्या छायेमध्ये त्या ठिकाणी खेळाला आयोजन केलं. भगवंताने आपले सवंगडी एकत्रित केले नाही का. प्रत्येकाला एक एक मोबाईल भगवंताने देऊ केला आणि खेळाला आरंभ झाला. कोणी लुडो खेळा नाही का, कोणी पबजी खेळा नाही का, अजून कॅन्डी क्रश. विठ्ठल 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 विठ्ठल. असले खेळ त्या ठिकाणी गोपाळांचे नव्हते महाराज. सूर पारंब्या नाही का, चेंडू फळी, लगोऱ्या, हुतुतू, हमामा, सवऱ्या पाट्या नाही का, ह्या प्रकारचे त्या ठिकाणी मर्दानी खेळ असायचे. हे असे खेळ खेळले की शरीर हे अगदी हलकं राहायचं, चंचल राहायचं नाही का. आणि असे खेळ खेळल्याच्या नंतर शरीरही मजबूत राहायचं आणि भूकही त्या ठिकाणी प्रचंड लागायची नाही का. आता खेळही तसे राहिले नाहीत नाही का. आणि भूक जरी लागली तरी प्रसादही तसा राहिला नाही का. कधीतरी वडापाव खा, मिसळ खा, पाणीपुरी खा, सगळं खाणं असंच राहिलेलं आहे नाही का. आजकालचे डोहाळे सुद्धा महाराज पिझ्झाचे लागतात
नाही का, कच्ची दाबेलीची लागतात नाही का, सगळे असले डोहाळे. सात्विक खाणं हे राहिलंच नाही नाही का. हां, जे पौष्टिक आहे आपल्या आरोग्याकरिता जे हिताचं आहे असा आहार त्या ठिकाणी राहिलाच नाही. माणसाला भाजी भाकरीपेक्षा नाही का, आता याही पुढे जर असा जर काळ राहिला तर अशी वेळ येईल की पाठ्यपुस्तकामध्ये धडा घालावा लागेल. याला भाकरी म्हणतात. भाकरीचे प्रकार किती. आमच्या भागामध्ये भाकरी खाण्याकरिता महाराज हॉटेलवर जातात, चुलीवरील भाकरी. ही वस्तुस्थिती आहे, हा विनोद नव्हे नाही का. हां, भाकरी किती प्रकारची असती हे सांगावं लागेल. हां, सातूची भाकरी असती, नाचणीची भाकरी असती, तांदळाची भाकरी असती, ज्वारीची असती, बाजरीची असती नाही का. हां, मक्याच्या पिठाची भाकरी असते. हे सांगावं लागेल भविष्यात की याला भाकरी म्हणतात. विठ्ठल 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 आणि भगवंतानी नानवीत त्या ठिकाणी खेळाला आरंभ केलेला आहे. हां, मग खेळ खेळून त्या ठिकाणी हां गोपाळ थकले जायचे नाही का, आणि थकलं की भुका लागायचे. खेळही त्याच प्रकारचे असायचे. आणि म्हणून त्या ठिकाणी गोपाळांनी भगवंताला प्रार्थना केली की भगवंता आता हा खेळ बास कर. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता नाही का. हा खेळ आता बास कर. या खेळामध्ये आता रस राहिला नाही. खांदी भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख. आता खेळण्यामध्ये काय सुख आहे, काय आनंद आहे नाही का. हा, आता परेशान झालो आम्ही, आता हा खेळ बास कर नाही का. विठ्ठल 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 आता हा खेळ बास कर नाही का. आता या खेळामध्ये रस राहिला नाही. लवकर तू आम्हाला प्रसाद देऊन तृप्त कर, ज्याची अपेक्षा आम्हाला आमच्या अंतकरणामध्ये होती. भगवंतानी त्वरित ती आज्ञा मान्य केली. सर्वांच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी मागून घेतल्या नाही का. मग शिदोरी आता पूर्वीच्या काळामध्ये गायी राखण्याकरिता जर आपण निघालो किंवा दूरच्या प्रवासाला जर निघालो तर त्या काळी इतर वाहनंही नसायची नाही का. हां, आणि त्या ठिकाणी मग आपापली शिदोरी बांधून घ्यायची. पूर्वी काही बाटलीचा काळ नव्हता नाही का. आता जन्मापासून मृत्यूपर्यंत बाटलीच आहे. जन्मल्यावर दुधाची बाटली नाही का, तरुणपणात वेगळीच बाटली नाही का, आणि शेवट सलाईनची बाटली. बाटलीशिवाय माणसाचं जीवनच नाही नाही का. हां, असे माणूस बाटला की त्याला बाटली प्राप्त होतेच. विठ्ठल आपली शिदोरी त्या ठिकाणी बांधून घ्यावी. हां, एखादी 4 पोळ्या, एखादी चटणी, एखादी लिंबाची फोड नाही का, आणि गायी राखण्याकरिता त्या ठिकाणी हां गाय रानामध्ये जावं. आता गाय रानंही राहिले नाहीत, गायीही राहिले नाहीत नाही का. सगळ्याच ठिकाणी अतिक्रमणं झाली असो नाही का. आणि मग त्या ठिकाणी आपापली शिदोरी घेऊन जावी नाही का. प्रवासाला जरी असलं तरी शिदोरी बांधून घ्यावी. तहान लाडू भूक लाडू, जिथं पाणवठा असेल नाही का. पूर्वी बाटलीचा काळ नसायचा. जिथं पाणवठा असायचे, पूर्वीचे झरे देखील अखंड व्हायचे, स्वच्छ असायचे, निर्मळ असायचे. पर्यावरणावर एवढी किंवा पर्यावरणाची एवढी हानी त्या काळी मनुष्याने केलेली नव्हती. त्यामुळं अवघं पर्यावरण सुंदर असायचं. वाहते झरे, वाहते नाले, वडे देखील त्या ठिकाणी पवित्र असायचे. ओंजळीनी त्या ठिकाणी माणसं पाणी प्यायचे नाही का. हां, आजचं नळाला आलेलं पाणी देखील ओंजळीनी आपण पिण्याचं धाडस करू शकत नाही नाही का. ते दूषित करणारे कोण आहोत? आपणच आहोत. याचं तरी आपण त्या ठिकाणी भान राखलं पाहिजे. तुकोबरांनी 400 वर्षापूर्वी आपल्याला काय संदेश दिला याचा विचार करा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. आपण जर पर्यावरणाचं रक्षण केलं नाही, पर्यावरणाला जर आपण सांभाळलं नाही तर पर्यावरण देखील आपल्याला सांभाळणार नाही, हे मात्र निश्चित. विठ्ठल विठ्ठल. आणि वडे असायचे, झरे असायचे, आड असायचे, आणि ती जिवंत असायची नाही का. आता हे सगळे मेले. फक्त माणसं नावाला जिवंत आहेत म्हणून आहेत, आणि जिवंत आहे म्हणून जगणे एवढाच पर्याय त्या ठिकाणी राहिलेला आहे. यातून कुठल्याही मार्गाने किंवा कुठल्याही चांगल्या विचाराने मनुष्य हा पुढे येत नसतो नाही का. आणि ही वस्तुस्थिती आहे. किती आग्रह करा, किती आव्हान करा तरी बदल हा होत नसतो नाही का. आज एवढीपर्यंत कीर्तन आपण ऐकले, कुणामध्ये बदल झाला का? नाही. फक्त आपल्या परंपरा आहेत म्हणून आपण करत राहायचं नाही का. परंतु सुधारण्याचं नाव घेणे नाही, ते का नाहीच म्हणतात लोक. विठ्ठल आणि मग जिथं पाणवटा असेल तिथं आपली शिदोरी सोडणे नाही का, अशी त्या काळीची रीत असायची नाही का. आजकाल सगळे हॉटेल झालेले आहेत. भूक लागली किंवा हॉटेलवर थांबा नाही का. आहार माणसाने योग्य घेतला पाहिजे. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण नाही का. योग्य तो आहार घ्यावा. आहारावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे नाही का. एखाद्या ठिकाणी जर आहार घेतला ना आपल्या अंतकरणामध्ये जर इतर
जर विकार उत्पन्न झाले समजावं तो सर्व परिणाम त्या आहाराचा आहे, नाही का. म्हणून आहार हा पवित्र असावा, चोख असावा, सात्विक असावं, थोडे परी निरे व्हावी, थोडं असावं पण पवित्र असावं, चोख असावं. आणि नंतर भगवंतांनी सर्वांच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी मागून घेतल्या. प्रत्येकाने आपापली शिदोरी त्या ठिकाणी सोडली. कुणी लिंबाचं लोणचं आणलं होतं, कुणी कैरीचं लोणचं आणलं होतं, नाही का, कुणी गाजराचं लोणचं आणलं होतं, कुणी वांग्याचं लोणचं आणलं होतं, नाही का. वांग्याचंही लोणचं असतं महाराज, नाही का. हां, प्रत्यक्ष मी पाहिलं. आणि असं नानाविध लोणच्याचे प्रकार प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भाकरी, कोणाच्या चपाती वगैरे, नाही का. कोणी बेसन आणलं होतं. बेसनाचे किती प्रकार आहेत महाराज. डाळीचं बेसन निराळं, वडीचं बेसन निराळं, काय काय, नाही का. बेसनाला नावं पण निरनिराळी आहेत. कुठं बेसन म्हणतात, कुठं आळण म्हणतात, कुठं पिठलं म्हणतात, कुठं झुणका म्हणतात, नाही का. हां, कुठं राहिलं हे खाणं महाराज. जर असं बेसन जर हटलं कढईमध्ये, हां, उलथानं जर असं कढईला उलटं पालटं केलं तर उलथाण्याला बेसन चिकटेल काय महाराज, नाही का. अशा पद्धतीने ते हटलं पाहिजे. आणि मग हटल्याच्या नंतर त्या कढईला ते बेसन लावायचं. थंड झालं की त्याचे काप पाडायचे, नाही का. हिरवं कोथिंबीर त्याच्यावर वरतून टाकायची, नारळाचा किस त्या ठिकाणी टाकायचा. हां, अशी बेसनाची वडी काढली महाराज. तुमच्या काजू कतलीला काय करता, नाही का. एवढी गोड त्या ठिकाणी बेसन वडी लागते, नाही का. हां, म्हणजे बेसनाची बरं का. हां, इकडं बेसन वडी म्हणजे गोड पदार्थ पण आहे. विठ्ठल अशा नानाविध पदार्थांची त्या ठिकाणी आरास होती, नाही का. प्रत्येक गोपाळांची हां आई त्या ठिकाणी सुगरण होती महाराज. हां, कोणी हुलग्याचं माडगं आणलेलं, नाही का, कोणी मटकीची भाजी, नानाविध सगळ्या कडधान्याच्या भाज्या वगैरे, नाही का. आता जेव्हा आपल्यावर वेळ येते, डॉक्टर सांगतो कडधान्य खात जावा, काय, तेव्हा मग आपण धजावतो, नाही का. हां, नाहीतर जे भक्ष्य आहे तेही आपण भक्षण करतो. एकादशी पाहत नाही, सोमवार पाहत नाही, काही नाही, नाही का. आलं मनाला का वळाला तिकडं, नाही का. हां, कुठंतरी आपल्या आचरणाला त्या ठिकाणी प्रतिबंध असावा, योग्य आचरण असावं, शुद्ध असावं, पवित्र असावं, नाही का. जेवढं चांगलं वागता येईल तेवढं वागण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयास केला पाहिजे. नाही जास्त काही करता आलं जीवनात तरी चालेल. निदान माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे, माणूस म्हणून आपण मरू एवढं तरी आपल्या हातून घडलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि सर्वांच्या शिदोऱ्या अशा विविध प्रकारच्या भगवंतांनी एकत्रित केल्या. एकापेक्षा अनेक पदार्थाचं एकत्रीकरण म्हणजे काला. तो काला यमुनेच्या वाळवंटामध्ये त्या ठिकाणी भगवंतांनी आपल्या सौंगड्यांच्या सोबत केला. काल्याचे 3 प्रकार आहे. हां, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. पहिला जो काला आहे हा दही भाताचा काला आहे. दुसरा जो काला आहे तो देवभक्तांच्या ऐक्याचा आहे, नाही का. आणि तिसरा काला जो आहे तो हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला सादरी. असा काला तो पवित्र यमुनेच्या काठावर कदंब वृक्षाच्या छायेमध्ये गोपाळांच्या समवेत त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने साकारला. आणि आपल्या हाताने तो गोपाळांना भरवला. एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. जगद्गुरू तुकोबराय उद्धवाच्या रूपाने त्या ठिकाणी होते. तो काल्याचा प्रसाद सेवन केल्याबरोबर तुकोबराय म्हटले, भगवंता याचीच आम्हाला अपेक्षा होती आणि याच प्रसादाकरिता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. हा काल्याचा प्रसाद, हा दही भात वैकुंठात नाही, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तो काला फक्त या इहलोकी आणि तुझ्या सानिध्यामध्ये आहे. म्हणून देवादिक देखील इच्छा करतात. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे, नाही का. देवांची सुद्धा इच्छा आहे की आम्ही देखील या इहलोकी जन्माला येऊ, भगवंताचा सहवास त्या ठिकाणी प्राप्त करू, गोपाळांचा सहवास त्या ठिकाणी प्राप्त करू आणि तो काल्याचा प्रसाद त्या ठिकाणी आम्ही सेवन करू, नाही का. तुकोबाराय म्हणतात हा काला वैकुंठात नाही, म्हणून आम्ही या काल्याच्या प्रसादाकरिता पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनामाचा खिचडी काला, हरिनाम संकीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि तो काल्याचा प्रसाद त्या ठिकाणी तुझ्या सहवासामध्ये प्राप्त करू. खऱ्या अर्थाने देवा आज आम्ही निश्चिंत झालो, कृतार्थ झालो, धन्य झालो. 3 वर्षे वाट पाहिली हो, आज तुम्ही आलात. विठ्ठल 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 गती झाली आमूची निश्चिंती, नाही का. तुझ्या येण्याने एवढे हर्षित झालो की आम्ही त्या ठिकाणी देहभान विसरून गेलो. हां, धोतर परिधान करायचं देखील आम्हाला भान राहिलं नाही. गडबडीत आम्ही इजार त्या ठिकाणी पांघरलो, नाही का. कीर्तनकार असून देखील एवढी गडबड झाली, नाही का. तुझ्या येण्याने आमचा आनंद त्या ठिकाणी द्विगुणित झाला. काय सांगू देवा, आज खऱ्या अर्थाने आम्ही निश्चिंत झालो. तुझी ये संगती नाही झाली आमूची निश्चिंती, नाही का. आजपर्यंत हे सुख आम्ही पाहिलं नव्हतं, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे
भगवानाचे सोहळे याकरिता आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ, तुझीच सेवा करू, तुझी सेवा करीन मनोभावे हो, नाही का. तुझ्या सेवेपासून आम्ही दूर जाणार नाही, हा गोपाळांचा भगवंताप्रती असणारा एकविध भाव आहे. आणि तो काल्याचा प्रसाद त्या ठिकाणी आनंदाने गोपाळांनी सेवन केला आणि भगवंताच्या भोवती फेर दिला, आनंदाने त्या ठिकाणी नाचू लागले. आणि जे प्रारंभी त्या ठिकाणी ब्रह्मादिक देवी देवता गोपाळांची अवहेलना करत होते, त्या ठिकाणी आता गोपाळांना संधी भेटली. आता कसं, वाकुलिया ब्रह्मादिका, 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 तमलोका दागवू, उत्तम लोका दाखवू, उत्तम उत्तम लोका, उत्तम लोका, उत्तम उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका, उत्तम लोका, उत्तम उत्तम लोका दाखवू, दाखवू, मला वाटू एकमेका, मला वाटू एकमेका, लिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकामेका, एकामेका, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वैष्णवानिका संभ्रम ज्यांना केली. आता गोपाळांना त्या ठिकाणी संधी मिळाली म्हणून ब्रह्मादिक देवी देवतांना त्या ठिकाणी वाकुलिया दाखवू लागली, म्हणजे वाकडं करून दाखवू लागली. आता कसं, वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू, ते उत्तम होते नाही का, परंतु उत्तम प्रकारे त्या ब्रह्मादिक लोकांना त्या ठिकाणी गोपाळांनी वाकुल्या दाखवल्या, वाकडं दाखवले, काला दाखवायचे. आता लहान लेकरं पहा नाही का, आपण म्हणतो मला दे नाही का,
हां, म्हणतो की नाही. एखादं जर त्या ठिकाणी प्रसाद खात असेल नाही का, एखादं चॉकलेट खात असेल, आपण लहान लेकराला आपल्या घरातील म्हणतो नाही का, बाहेरच्यांच्या थोडीच म्हणतो नाही का. हां, परिणाम उलटा होईल नाही का. घरातल्या लेकरांना म्हणतो नाही का, मला दे चॉकलेट नाही का. ते देण्याचं हां त्या ठिकाणी निमित्त करतं नाही का, देण्याचा आव करतं, परंतु देत नाही. असं हाताजवळ नेतं आणि परत जवळ घेतं नाही का. मग ब्रह्मादिकांना देखील वाकुल्या त्या ठिकाणी गोपाळांनी दाखवल्या. काल्याचा प्रसाद घ्यायचे भगवंताच्या हातून नाही का, आणि ब्रह्मादिकांना देण्यासारखं करायचे. ब्रह्मादिकांची इच्छा व्हायची नाही का. ब्रह्मादिकांनाही वाटायचं जाऊ दे आता, हां झाली आता वेळ, हां घ्यावं नाही का, चूक झाली आपल्याकडून. त्यांनी हात पुढं घेतलं की गोपाळांनी चटकन हात मागं घ्यावा आणि आपल्याच तोंडामध्ये तो त्या ठिकाणी काला भरावा किंवा आपल्या सौंगाड्यांना भरावा. एकमेका देवमुखी हां अशा नानाविध त्या ठिकाणी खोड्या गोपाळांनी केल्या. ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखवू लागले आणि आनंदाने भगवंताच्या भोवती फेर धरलेला आहे. काल्याचा प्रसाद प्राप्त झाला म्हणून आनंद त्या ठिकाणी व्यक्त करू लागलेले आहेत. भगवंता हां या ठिकाणी तुझ्या संगतीमध्ये आम्ही कृतार्थ झालो, धन्य झालो. हे सुख आमच्याकडे हां या ठिकाणी यापूर्वी पाहिलं देखील आम्हाला मिळालं नाही. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, तुझ्या सानिध्यामध्ये या सुखाचा सोहळा आम्हाला त्या ठिकाणी अनुभवता आला. म्हणून आता तू जरी आम्हाला दूर केलं तरी तुला सोडून आम्ही जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही न वजो दौडिता तुझ्याच चरणी आम्ही त्या ठिकाणी एकनिष्ठ राहू. का तर हा काल्याचा प्रसाद ज्याची आम्हाला अपेक्षा आहे तो तुझ्या सहवासामध्ये त्या ठिकाणी प्राप्त झाला. म्हणजे आमचं जीवन कृतार्थ झालं, धन्य झालं. झाली आमुची निश्चिंती नाही का. तो काला अनुभवला गोपाळांनी देवभक्तांच्या ऐक्यामुळे नाही का, भगवंताच्या चरणी असणाऱ्या एकविध भावामुळे नाही का. मग आपल्याला काल्याचा प्रसाद प्राप्त होतो तो संतांच्या भजनाच्या संयोगाने. संत महात्मे मोठे उदार आहेत, दीन वत्सल आहेत. संत महात्म्यांचं येणंच हे परोपकाराकरिता आहे, मनुष्याच्या कल्याणाकरिता आहे. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. मग ब्रह्मादिकांना जो दुर्लभ असणारा काला आहे तो त्या ठिकाणी संत महात्म्यांनी पदोपदी आपल्याकरिता, आपल्या हिताकरिता, आपल्या कल्याणाकरिता उपलब्ध करून दिलेला आहे. कोणताही अखंड हरिनाम सप्ताह असो त्या सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने त्या ठिकाणी होत असते. आपण भाग्यवान आहोत की संत महात्म्यांनी एवढी मोठी कृपा आपल्यावर केली. ब्रह्मादिक देवी देवतांना दुर्लभ असणारा काला प्रत्येक सप्ताहाअंती आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो नाही का. आणि मग जे सहज प्राप्त होत असतं आपल्याला त्याचं मोल राहत नाही. पहा, काल्याचं कीर्तन झालं की अवघ्या मंडपामध्ये लाह्याच लाह्या. ज्या प्रसादाचं मोल एवढं मोठं आहे, जो प्रसाद एवढा अधिकार संपन्न आहे, त्याच प्रसादाच्या लाह्या आपण पायधुळी का तुडवाव्यात. पहा, खिरापत जरी झाली, आता कालची द्वादशी नाही का, मला नाही वाटत काल तुम्ही खिरापत केली असेल. हां विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायामध्ये दोन प्रसादाला अनन्य साधारण महत्त्व आहे. एक द्वादशीची खिरापत आणि एक काल्याचा प्रसाद नाही का. आणि दोन्हीही प्रसादामध्ये त्या ठिकाणी लाह्याचा उपयोग केला जातो नाही का. मग त्या लाह्याचं, त्या प्रसादाचं आपण पावित्र्य त्या ठिकाणी राखलं पाहिजे. द्वादशीची जरी खिरापत झाली तरी त्या ठिकाणी लाह्या अगदी 1 अंश देखील प्रसादाचा या जमिनीवर पडता कामा नाही. हे आपण त्या ठिकाणी भूमिका आपण सांभाळली पाहिजे नाही का. त्या प्रसादाचं आपण महत्त्व जाणलं पाहिजे नाही का. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. संत महात्म्यांच्या कृपेने तो प्रसाद आपल्याला प्राप्त होतो. म्हणून तो प्रसाद त्याच न्यायाने, त्याच अधिकाराने, तेवढ्याच भक्तिभावाने तो आपण प्राप्त केला पाहिजे. त्याचं सेवन केलं पाहिजे, त्याचं मोल त्या ठिकाणी जपलं पाहिजे. मग ब्रह्मादिक त्या ठिकाणी काल्याच्या प्रसादापासून वंचित ठरले. गोपाळ त्या ठिकाणी त्यांना वाकुल्या दाखवू लागले, परंतु इच्छा प्रबळ होती. म्हणून प्रसादाकरिता पहा, काल्याची आसे देवजळी झाली मासे, पुसोन या हासे टिरी सांगते हात नाही का. काल्याच्या प्रसादाकरिता यमुनेच्या जळामध्ये त्या ठिकाणी मत्स्य रूपाने अवतरित झाली. किंबहुना काही अंश का होईना गोपाळांनी काल्याचा प्रसाद सेवन केल्याच्या नंतर त्यांच्या हाताच्या, बोटाच्या, नखाच्या सांधीमध्ये काही अंश का होईना काल्याचा प्रसाद गुंतलेला असेल. तो यमुनेवर पाणी पिण्याकरिता जेव्हा गोपाळ येतील, पाण्यामध्ये हात घालतील, तेव्हा त्या नखाच्या सांधीमध्ये गुंतलेला काल्याच्या प्रसादाचा अंश त्या यमुनेच्या जलामध्ये उतरेल. मत्स्य रूपाने आपण तो सेवन करू नाही का. एवढी प्रयत्नाची पराकाष्ठा ब्रह्मादिक देवदेवतांनी केली नाही का. अवघे झाडून आले आजी ओस अमरावती, काला पहावया येती देव विसरती देह भाव आपुला. परंतु काल्याचे अधिकारी ठरले का नाही. आपण सगळे भाग्यवान आहोत की आपली योग्यता महाराज नसताना आपल्याला प्रत्येक सप्ताहांती
हां काल्याचा प्रसाद त्या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणून जगद्गुरू तुकोबर यांच्या कृपा आशीर्वादाने त्या ठिकाणी आपण संत महात्म्यांच्या चरणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. जेवढी सेवा आमच्या ठिकाणी त्या ठिकाणी सहजरित्या घडेल तेवढी योग्य घडावी, योग्य त्याच पद्धतीने घडावी नाही का, आणि मनोभावे घडावी नाही का. भगवंताची सेवा संत महात्म्यांची सेवा करण्यास प्राप्त होणे हे देखील भाग्याचं आहे. मोठ्या आनंदाने त्या संत महात्म्यांचं भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मा